नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर पहा, उद्या आहे 13 जानेवारी, वार बुधवार. या दिवशी आलेली आहे भोगी. भोगी हा एक संक्रांतीचा सण मानला जातो. संक्रांत हा सण एकूण 3 दिवस चालतो आणि या 3 दिवसामधला पहिला जो दिवस असतो तो असतो भोगीचा. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी, प्रसिद्ध भाजी बनवली जाते. मुळात भोगी हा सण जानेवारी महिन्यामध्ये असल्यामुळे या महिन्यात खूप जास्त थंडी पडलेली असते आणि त्यामुळे भोगीची जी भाजी असते यामध्ये असलेले गुणधर्म, यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी ही भोगीची भाजी बनवली जाते आणि ती सेवन केली जाते. या भाजीमध्ये ऊस, हुरडा, बोरं, त्याच्याबरोबर वांगे, शेंगदाणे, पावटा, हरभरा, तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकर आणि त्यावर तीळ लावून ही भाकर भाजली जाते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, असं या भोगीचं वैशिष्ट्य आहे. तर ते सांगितलं जातं. तर पहा, भोगीच्या दिवशी अनेक भाज्या मिक्स करून त्यांची भाजी बनवली जाते. परंतु या भोगीच्या दिवशी आपल्याला अशी एक भाजी आहे ती पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. चुकूनही आपल्याला या दिवशी या भाजीचं सेवन करायचं नाही. जर तुम्ही कळत आणि नकळत या भाजीचं सेवन जर केलं, त्याचे दोष तुम्हाला लागू शकतात. घरातून लक्ष्मी निघून जाईल आणि आपल्याला अनेक संकटांना आणि अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागेल. अशी कोणती जी भाजी आहे ती आपल्याला या दिवशी खायची नाही, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्या नक्षत्रात आणि कोणत्या वाराप्रमाणे भोजन म्हणजे ग्रहण करणे किंवा कोणत्या भाज्या खाऊ नये, कोणता पदार्थ खाऊ नये हे सांगितलं जातं. तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. अंडी, मच्छी, चिकन हे जे पदार्थ आहेत तर हे आपल्या भोगीच्या दिवशी चुकूनही सेवन करायचे नाहीत आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायचे देखील नाही. तर काही जणांच्या कमेंट असतात की भोगीच्या दिवशी तर बुधवार आहे तर मग चिकन खाल्लं तर चालेल का? तर नाही, तुम्ही या दिवशी चुकूनही मांसाहार आहे तर तो अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर बुधवार आहे आणि या दिवशी भोगीसुद्धा आलेली आहे. तर आपल्याला या दिवशी चुकूनही अद्रक जे आहे ते आपल्याला म्हणजे त्याचं सेवन करायचं नाही. जरी भोगीचा दिवस असला परंतु ही बुधवारी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला अद्रक जे आहे ते सेवन करायचं नाही. तसेच आपल्याला या दिवशी भोपळा असतो, दुधी भोपळा आतून पांढरा निघतो आणि वरल्या बाजूने हिरवा असतो. तर असा दुधी भोपळा जो आहे तर तो आपल्याला या दिवशी चुकूनही खायचा नाही किंवा कटसुद्धा करायचा नाही. कारण बुधवारच्या दिवशी दुधी भोपळा खाणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कांदा, लसूण या 2 भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा खायच्या नाहीत. कारण या दिवशी पहा, आपण देवाला नैवेद्य ठेवतो आणि नैवेद्यामध्ये आपण जो नैवेद्य ठेवतो त्या नैवेद्यामध्ये कधीही लसूण आणि कांदा वापरत नाही. यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही कांदा आणि लसूण यांचा वापर कोणत्याही भाजीमध्ये करायचा नाही किंवा आपल्याला खायचा देखील नाही. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी कोणत्या प्रकारच्या लाल भाज्या ज्या असतात तर त्या आपल्याला सेवन करायच्या नसतात. मग लाल भाज्यांमध्ये ते बीट असतं तर बीटाचं आपल्याला सेवन करायचं नाही. त्याचबरोबर इतर कुठल्याही लाल भाज्या असतील तर त्यांचं सेवन जे आहे तर ते आपल्याला करता येणार नाही. लाल कलरच्या ज्या डाळी असतात जसे की मसूरची डाळ, तर ही डाळीसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही. तर पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या भाज्या आहेत तर या पूर्णपणे आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत. या भाज्यांचे सेवन आपल्याला करायचं नाही. तुम्हाला ज्या मी सर्व भाज्या सांगितल्या तर हे सर्व नियम जे आहेत तर हे नियम पुराणातील सांगितल्याप्रमाणे आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून पाळले जाणारे नियम आहेत. यामागे आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक सुद्धा काही कारणं आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी हे नियम पाळणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर पहा, पूर्वी दवाखाने फार कमी होते कारण लोक जे होते ते कमी आजारी पडत होते. कारण त्या प्रकारच्या शास्त्रामध्ये पुराणात सांगितलेल्या नियमांचे पालन करत होते. त्यामुळे त्यांचे आरोग्य हे नेहमी उत्तम असायचे. आता मात्र तसं राहिलेलं नाही. उठता बसता आपल्याला गोळी किंवा दवाखाना हा लागत असतो. यामुळे बघा, आपण काही नियम पाळत नाही तर याची जी भोग जे आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात. अशी संकट जे आहेत तर ते आपल्या मागे लागत असतात. म्हणून जरी या दिवशी भोगी असली
आणि मिक्स भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं असलं तरीसुद्धा आपल्याला चुकूनही त्या भाजीमध्ये या भाज्यांचं सेवन अजिबात करायचं नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.